विद्यार्थी मित्रांनो, आपण इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टीचा हा पुढील प्रॉब्लेम बघूयात, जो मिस्टर महेश यांचा आहे. मिस्टर महेश इज द ओनर ऑफ 2 हाऊसेस. या मिस्टर महेशकडं 2 घरं आहेत. त्याचे डिटेल्स खालीलप्रमाणे आहेत. The following details are available. Particulars: house first, house second, rupees and rupees. म्युनिसिपल व्हॅल्यू पहिल्या घराचा आहे 7,20,000 रुपये. हाऊस सेकंडचा आहे 10 लाख रुपये. फेअर रेंटल व्हॅल्यू हाऊस फर्स्टचा 8 lakhs, हाऊस सेकंड 9 lakhs रुपीज. स्टँडर्ड रेंटल व्हॅल्यू ही 2 घरं ज्या शहरामध्ये आहेत त्या शहरामध्ये गव्हर्नमेंटनं रेंट कंट्रोल ॲक्ट लागू केलेला आहे. त्या शासनानं निर्धारित केलेला स्टँडर्ड रेंट आहे हाऊस फर्स्ट 6 lakh, हाऊस सेकंड 8 lakhs रुपीज. म्युनिसिपल टॅक्स पेड या वर्षभरामध्ये या दोन्ही घरासाठी म्युनिसिपल टॅक्स हाऊस फर्स्टसाठी 1 लाख रुपये पेड केलेले आहेत. हाऊस सेकंडसाठी 60,000 म्हणजे 60,000 रुपये म्युनिसिपल टॅक्स पे केलेला आहे. यानंतर मिस्टर महेश यांनी हे घर बांधण्यासाठी 1/4/1999 नंतर हाऊसिंग लोन घेतलेलं आहे. त्यावर इंटरेस्ट पेड केलेला आहे. इंटरेस्ट ऑन लोन टेकन फॉर कन्स्ट्रक्शन. हे दोन्ही घरं बांधण्यासाठी त्यांनी लोन घेतलेलं आहे. त्यावर हाऊस फर्स्टसाठी 2 लाख रुपयाचे व्याज पेड केलेलं आहे आणि हाऊस सेकंडसाठी 2,50,000 रुपयाचा इंटरेस्ट पेड केलेला आहे. या आधारे आपणास इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी कम्प्यूट करायची आहे फॉर द असेसमेंट इयर 2020 आणि 21 साठी. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण डिस्कस केलेला प्रॉब्लेम सोडूयात. त्यांनी आपणास जी माहिती दिलेली आहे त्या आधारे आपण प्रॉब्लेम सोडूया. त्यांचं जे हाऊस फर्स्ट आहे ते आपण असं गृहीत धरूयात की ते सेल्फ ऑक्युपाईड आहे आणि सेकंड हाऊस आहे ते असं अज्यूम करूयात, गृहीत धरूयात की ते भाड्यानं दिलेलं आहे. त्यांनी अशी काही पर्टिक्युलर माहिती आपणास दिलेली नाही की कोणतं भाड्यानं दिलेलं आहे आणि कोणतं सेल्फ ऑक्युपाईड आहे असं माहिती दिलेली नाही. पण असं आपण गृहीत धरूयात की जे हाऊस फर्स्ट आहे ते सेल्फ ऑक्युपाईड म्हणून लक्षात घेऊयात, ॲज्युम करूयात आपण. हाऊस फर्स्ट assumed that self occupied असं गृहीत धरूयात की आपण हे घर स्वतःसाठी ते वापरतात, रेसिडेन्ससाठी वापरतात. म्हणून जे सेल्फ ऑक्युपाईड हाऊस असतं त्या घराचं ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू, नेट ॲन्युअल व्हॅल्यू नील येतं. याचं ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू बघू आपण. ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू या घराचं येईल नील. येईल. यामधून एक डिडक्शन मिळेल सेल्फ ऑक्युपाईड हाऊसमधून. इंटरेस्ट ऑन लोन टेकन फॉर कन्स्ट्रक्शन आफ्टर 1 April 1999.
ज्या घराच्या बांधकामासाठी 1 एप्रिल 1999 नंतर हाऊसिंग लोन घेतलेलं असेल त्यासाठी मॅक्झिमम ₹2 लाखपर्यंत त्याचं डिडक्शन मिळतं. तर 31 मार्च 1999 पूर्वी घराच्या बांधकामासाठी, दुरुस्तीसाठी, रिनोव्हेशनसाठी जर लोन घेतलं असेल तर त्याचं डिडक्शन मॅक्झिमम ₹30,000 पर्यंत मिळतं. या ठिकाणी त्यांनी हे पहिलं हाऊस फर्स्ट जे आहे ते बांधण्यासाठी लोन घेतलेलं आहे. त्यासाठी व्याज दिलेलं आहे ₹2 लाख. म्हणजे ₹2 लाख डिडक्शन त्यांना मिळेल. लेस डिडक्शन्स अंडर सेक्शन 24 आणि हे मिळेल इंटरेस्ट ऑन लोन, ते आहे ₹2 लाख. हे यामधून मायनस होतील आणि याची राशी येईल -2 लाख. म्हणजे हे जे पहिलं घर आहे सेल्फ ऑक्युपाईड ॲज्युम केलेलं आपण, त्यापासून लॉस आलेला आहे. लॉस फ्रॉम हाऊस फर्स्ट, पहिल्या घरापासून लॉस आलेला आहे ₹2 लाख. यानंतर आपण पुढील घराचा अभ्यास करूयात, जे की हाऊस सेकंड आहे. ते आपण ॲज्युम केलेलं आहे लेट आउट, भाड्यानं दिलेलं आहे. हाऊस सेकंड in bracket assumed that let out, म्हणजे हे घर आहे ते भाड्यानं दिलेलं आहे असं आपण गृहीत धरलेलं आहे. आणि पूर्वीचं जे घर आहे हाऊस फर्स्ट, ते आपण ॲज्युम केलेलं आहे सेल्फ ऑक्युपाईड. आता या घराच्या माहितीच्या आधारे, सेकंड हाऊसची जी माहिती दिली आहे त्याच्या आधारे आपण त्याची ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू काढू. त्यासाठी पहिला टप्पा आहे त्याची एक्सपेक्टेड रेंटल व्हॅल्यू काढावी लागते. एक्सपेक्टेड रेंटल व्हॅल्यू काढायची आहे पहिल्यांदा. यासाठी बेस आहे म्युनिसिपल व्हॅल्यू. पहिला बेस आहे म्युनिसिपल रेंटल व्हॅल्यू किंवा म्युनिसिपल व्हॅल्यू. ह्या घराचं म्युनिसिपल व्हॅल्यू आहे दुसऱ्या घराचं ₹10 लाख. ₹10 लाख. त्याचा दुसरा बेस आहे फेअर रेंटल व्हॅल्यू. त्या घराचं फेअर रेंटल व्हॅल्यू दिलेलं आहे ₹9 लाख. यापैकी विच एव्हर इज हायर असणारी राशी एक्सपेक्टेड रेंटल व्हॅल्यू असेल. विच एव्हर इज हायर असणारी राशी एक्सपेक्टेड रेंटल व्हॅल्यू असेल. परंतु या ठिकाणी स्टँडर्ड रेंटल व्हॅल्यू दिलेली आहे. ही जी एक्सपेक्टेड रेंटल व्हॅल्यू आहे विच एव्हर इज या दोन्हीपैकी हायर असणारी असेल, परंतु स्टँडर्ड रेंटल व्हॅल्यूपेक्षा जास्त असणार नाही. म्हणून यामधून जी राशी हायर आलेली असेल त्याची तुलना स्टँडर्ड रेंटल व्हॅल्यू सोबत करावी लागेल आणि त्यानंतर ठरवावं लागेल की एक्सपेक्टेड रेंटल व्हॅल्यू कोणती आहे. त्यासाठी तिसरा बेस आहे याचा विच एव्हर इज हायर
but not more than standard rental व्हॅल्यू. आता तिसरा बेस पाहू आपण, स्टँडर्ड रेंटल व्हॅल्यू. याच्यासोबत या तुलना करावी लागेल. स्टँडर्ड रेंटल व्हॅल्यू ती दिलेली आहे या घराच्या संदर्भामध्ये 8 लाख रुपये. म्हणजेच एक्सपेक्टेड रेंटल व्हॅल्यू ही ह्या दोन राशीपैकी जी वीचे वरील हायर असेल ती असेल, परंतु ह्या स्टँडर्ड रेंटल व्हॅल्यूपेक्षा जास्त असणार नाही. म्हणजे या दोन्हीपैकी जास्त असलेली राशी 10 lakhs आली, परंतु ती राशी ह्या स्टँडर्ड रेंटल व्हॅल्यूपेक्षा जास्त असू नये. म्हणजेच एक्सपेक्टेड रेंटल व्हॅल्यू आलं ह्या 8 लाखापर्यंतच, म्हणजे याला 8 लाख रुपये, 8 लाख रुपये आलं. म्हणजेच एक्सपेक्टेड रेंटल व्हॅल्यू आली आपली 8 लाख रुपये आले. आता ही जी एक्सपेक्टेड रेंटल व्हॅल्यू आहे याची तुलना करावी लागेल आपणास ॲक्च्युअल रेंटल व्हॅल्यू सोबत, आणि त्यावेळेस येईल ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू. म्हणून आपण पुढं बघूयात आता ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू. ही कॅल्क्युलेट करण्यासाठी पहिला बेस आहे आता आलेली एक्सपेक्टेड रेंटल व्हॅल्यू. एक्सपेक्टेड रेंटल व्हॅल्यू 8 lakhs रुपीज, 8 लाख, आणि त्याची तुलना होईल ॲक्च्युअल रेंटल व्हॅल्यू सोबत. परंतु हे सेकंड हाऊस भाड्यानं दिलं किंवा नाही हे माहिती आपल्याला उपलब्ध नसल्यामुळं, त्याचं भाडं कुठलंही प्राप्त झालेलं नसल्यामुळं, माहिती उपलब्ध नसल्यामुळं ॲक्च्युअल रेंटल व्हॅल्यू नील येईल, आणि मग ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू या हाऊस सेकंडचं येईल 8 लाख रुपीज, 8 लाख रुपये ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू आलं या घराचा 8 लाख रुपये. आता या ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यूमधून काही डिडक्शन्स मिळतात. जे घर भाड्यानं वगैरे दिलेलं आहे त्याला एखादं डिडक्शन जास्तीचं मिळतं, ज्याच्यामध्ये म्युन्सिपल टॅक्सेस आहेत ते पहिल्यांदा लेस होतील. लेस म्युन्सिपल टॅक्सेस, लेस म्युन्सिपल टॅक्सेस. ह्या सेकंड हाऊससाठी म्युन्सिपल टॅक्सेस पे केलेले आहेत 60,000 रुपये, 60,000 रुपये, आणि हे लेस केल्यानंतर शिल्लक राहतील 7,40,000. याला म्हणता येईल नेट ॲन्युअल व्हॅल्यू. ह्या सेकंड हाऊसचं नेट ॲन्युअल व्हॅल्यू आलं 7,40,000 रुपये. यानंतर अंडर सेक्शन 24 नुसार आणखीन काही डिडक्शन्स मिळतात ते लेस करूयात. यामधून या नेट ॲन्युअल व्हॅल्यूमधून लेस
डिडक्शन्स अंडर सेक्शन 24. पहिलं डिडक्शन मिळतं स्टँडर्ड डिडक्शन 30% ऑफ नेट ॲन्युअल व्हॅल्यू. फर्स्ट स्टँडर्ड डिडक्शन 30% ऑफ नेट ॲन्युअल व्हॅल्यू. आपली नेट ॲन्युअल व्हॅल्यू आली 7,40,000. गुणिले 7,40,000 गुणिले 30 भागिले 100. स्टँडर्ड डिडक्शन आलं 2,22,000 रुपये. 2,22,000. त्यानंतर पुढचं डिडक्शन मिळेल इंटरेस्ट ऑन हाऊसिंग लोन. इंटरेस्ट ऑन हाऊसिंग लोन घराच्या बांधकामासाठी घेतलेलं. नंबर 2 इंटरेस्ट ऑन लोन. हे सेकंड हाऊस बांधण्यासाठी जे लोन घेतलेलं आहे त्यावर त्यांनी दिलेली आहे राशी, व्याजाची राशी 2,50,000 रुपये. परंतु 1 एप्रिल 1999 नंतर अशा प्रकारचे हाऊसिंग लोन घेतलेलं असतं त्याला मॅक्झिमम डिडक्शन मिळतं ₹2 लाखपर्यंत, 2 लाखापर्यंत. म्हणजे त्यांनी 2,50,000 रुपयाचं जरी व्याज पेड केलेलं असेल तरी त्यांना मॅक्झिमम 2 लाख रुपयापर्यंतच डिडक्शन मिळेल. इथं लिहिता येईल एक्झम्प्टेड मॅक्झिमम अप टू ₹2 lakhs. 2 लाखापर्यंत जास्तीत जास्त एक्झम्पशन मिळेल. या ठिकाणी कंसात लिहू आपण आफ्टर 1 एप्रिल 1999 म्हणजे 1 एप्रिल 1999 नंतर हे लोन घेतलेलं आहे. त्यामुळं मॅक्झिमम हे व्याजाचं डिडक्शन मिळेल त्यांना 2 लाख रुपये. हे 2 लाख रुपये पुन्हा याचं डिडक्शन मिळेल हाऊसिंग लोनचं. मग ही राशी, ही दोन्ही राशी या नेट ॲन्युअल व्हॅल्यूमधून लेस होतील आणि शिल्लक राहतील 3,18,000 रुपये. 3,18,000 रुपये हे आहे इन्कम फ्रॉम हाऊस सेकंड. इन्कम फ्रॉम हाऊस सेकंड हे दुसऱ्या घरापासून मिळालेले इन्कम असेल. पहिल्या हाऊसपासून लॉस झालेला आहे 2 लाखाचा. दुसऱ्या घरापासून 3,18,000 रुपयाचा फायदा झालेला आहे, इन्कम झालेला आहे. आता याचं कंबाईन इन्कम कॅल्क्युलेट करू आपण या दोन्ही घरांचं. इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी या पहिल्या घराला आपण ए समजूयात आणि ह्या दुसऱ्या घराच्या इन्कमला आपण बी समजूयात. पहिल्या घराच्या इन्कमला जो लॉस आलेला त्याला ए समजूयात
आणि हाऊस सेकंड आहे त्याला आपण बी समजूयात. आता या दोन्हीची टोटल करायची एकत्र. इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी ए प्लस बी, दोन्हीची बेरीज. हा ए जो आहे त्याचे -2 lakhs आले आहेत लॉस फ्रॉम हाऊस फर्स्ट. हे 2 लाख हे मायनसमध्ये आहेत. प्लस हाऊस सेकंड बी त्याचं इन्कम आलेलं आहे प्लस 3,18,000 रुपये. याची गोळाबेरीज केल्यानंतर किती शिल्लक राहतील तर 1,18,000 रुपये शिल्लक राहतील. 1,18,000 हे आलं इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. याला आपण म्हणू शकतो टॅक्सेबल इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. टॅक्सेबल इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी हे आलं 1,18,000 रुपये. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हा प्रॉब्लेम संपलेला आहे. नंतर एखाद्या नवीन प्रॉब्लेम सोबत भेटूयात. थँक्स अ लॉट.